इच्छा होती की त्याचं उद्घाटन आपल्या हाताने व्हावं आणि ती वास्तू आपण बघावी। मराठवाड्यात नाही असं वाचनालय आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आपण ते समोर टीव्हीवर नंतर पाहणारच आहात, पण इच्छा होती की प्रत्यक्ष पाहावं। वेळाभावी जमलं नाही, पण भाऊ नक्कीच आपण आम्हाला लवकरच तुम्हाला इथं बोलवून आपला जास्तीचा वेळ घेऊन हे सगळं दाखवण्याची संधी आपण द्याल ही मनापासून मी आपल्या सर्वांना आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो। साहेब, एक 5 महत्वाचे मुद्दे या परळीच्या दृष्टीनं, या पंचकृषीच्या दृष्टीनं फार महत्वाचे। या ठिकाणी आमच्या इथल्या मायबाप जनतेला एवढीच इच्छा आहे, इथं बाजूला भाऊ कामधेनू कश, कामधेनूचा अर्थ आपल्याला माहिती आहे। कामधेनू गाय म्हणजे त्या गायीच्या समोर आपण तिची सेवा केली, तिची पूजा केली, कामधेनू तुमच्या इच्छापूर्ती करते। आता आमच्या दृष्टीनं हे गायीचं उदाहरण, गोमातेचं उदाहरण, आमच्या दृष्टीनं आता तुम्हीच कामधेनू आहात। आता इथल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणं ह्या, म्हणून माझी एक विनंती आहे, बाकी काय आम्ही मागणार नाही, पण तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंगाचा जो 283 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण हाती घेतला, त्यापैकी 50 कोटी आतापर्यंत आले, कामही अतिशय गतीनं चालू आहे। पण या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी आपण 100 कोटीची तरतूद ठेवावी ही विनंती या पंचकृषीतल्या मायबाप जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी करतो। मी आपले आभार मानतो, आपले अभिनंदन करतो की मी सभागृहात एक प्रश्न परळी थर्मल पॉवर स्टेशनच्या संबंधात उपस्थित केला आणि 9व्या प्लॅनच्या संबंधात विषय करत असताना आपण शब्द दिला सभागृहात की ते प्लॅन ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस होईल, पण आता प्लॅनची जी स्क्रॅप मध्ये गेलेली जी जमीन आहे त्यावर 350 मेगावॉट सोलारचा प्रकल्प उभा करण्याचं सभागृहात दिलेला शब्द, त्याची 50 मेगावॉटचं काम आता चालू करून तो शब्द आदरणीय भाऊनी या ठिकाणी आपला पूर्ण केलाय। तो तात्काळ 350 पूर्ण व्हावा हीच कळकळीची विनंती या निमित्तानं करतो। आज आपण, मला आठवतं तोंडीला अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एक मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला की अहिल्यादेवींनी जे जे महाराष्ट्रातले देवस्थान जीर्णोद्धार ज्यांचं केलंय त्यांना आपण आर्थिक वेगळी मदत देऊन विकासासाठी मदत करणार। परळीचं हे 12 पंचम ज्योतिर्लिंगाचं वैद्यनाथाचं जीर्णोद्धार सुद्धा अहिल्यादेवींनीच या ठिकाणी केलाय। म्हणून आमची मागणी आहे, त्यात परळीचं नाव नव्हतं, ते नाव सुद्धा आपण त्यात घ्यावं। आणि सर्वात मोठी मागणी या बजेटमध्ये आपल्या मुखातून पंचम 12 ज्योतिर्लिंगाचं केंद्रीय प्रसाद योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या संबंधी आपण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा आणि तो प्रस्ताव तयार करण्यासाठी कमीत कमी 5 कोटीचा निधी DPR करण्यासाठी द्यावा ही कळकळीची विनंती करतो। आज आमचे काही जलसंपदामध्ये पाणी उपलब्धता एकूण 11 प्रकल्पापैकी 9 प्रकल्पाची पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आहे, पण हे जर 9 प्रकल्प ज्याला पाणी उपलब्धता मिळालेलं आहे ते प्रकल्प आता आपण जर प्रयत्न केला तर मंडळाकडून सुद्धा त्याला मान्यता आलेली आहे। त्यामुळे एवढं पाण्याची एक व्यवस्था आपण जलसंपदा मंत्री म्हणून केली ती एक व्हावी ही मी विनंती या निमित्तानं करतो। आणि स्वाभाविक आहे की आदरणीय भाऊंना लवकर जायचं, मी अगोदरच त्यांना काम देणू म्हणले, म्हणजे आमच्या मनातल्या इच्छा सुद्धा तुम्हाला माहिती आहेत, त्यामुळे जास्त बोलणं नको असा निरोप पण आलेला आहे। म्हणून पुन्हा एकदा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय भाऊंचं या पावन नगरीमध्ये मी स्वागत करतो। आपण आतापर्यंत जे दिलं त्याबद्दल आभार मानतो, पुढेही द्याल ही अपेक्षा ठेवून इथंच थांबतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।